नमस्कार, माझे नाव संभाजी ज्ञानेश्वर बिराजदार. मी दयानंद कनिष्ठ विद्यालयात शिकणारा इयत्ता 12वीचा विद्यार्थी आहे आणि मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांच्या आईचे नाव जिजाबाई शहाजी भोसले आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते आणि त्यांना मग पुण्याची जहागिरी सोपवण्यात आली. पुण्याची जहागिरी सोपवण्यात आली आणि पुण्याच्या जहागिरीमध्ये लाल किल्ल्यामध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि महादेवाच्या पिंडीवर सर्व मावळ्यांनी शपथ घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि पहिला किल्ला तोरणा हा जिंकला. तोरणा किल्ला जिंकल्यास मग काही मावळ्यांना संघटित करून कोंढाणा रायगड असे किल्ले, त्यानंतर राजगड कोंढाणा प्रतापगड असे किल्ले मोठे काबीज करत गेले आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही आहे. आणि त्यानंतर विजापूरची सुलतान आदिलशाह यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व काही माहिती कळाली आणि त्या विजापूरचा सुलतान आदिलशाह यांनी त्यांचा सर सेनापती यांना शिवाजी महाराजांना मारण्यास पाठवलं. त्या सेनापतीचे नाव होते अफजल खान हे नाव होते. मग त्यांनी हा शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला आणि त्यांनी सरळ आदिलशाहचे बिजापूर येथून निघाला तो आणि गरिबांवर अत्याचार करत शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट करायची आहे म्हणून. गरिबांवर अत्याचार करत तो अफजल खान 15 ते 17 हजाराची फौज घेऊन शिवाजी महाराजांना मारण्यास निघाला आणि त्यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठेवली. आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा हा होता आणि त्याची भेट ठरली. मग शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवामहाला होता. जीवामहाला यांनी कंबरपट्टा हा घेतला होता आणि शिवाजी महाराजांनी लढाईसाठी परिधान केलेले शस्त्र म्हणजे चिलखत, बिछुआ, वाघनखे असे होते आणि शिवाजी महाराजांनी तलवार हे घेतली होती. कपडे परिधान करून शिवाजी महाराज थेट भेटीसाठी निघाले. भेट हे प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली आणि भेटीसाठी गेले. मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी 2 ते 3 सेनापती घेतले होते आणि अफजल खानांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरले आणि भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले. मग भेट करताच अफजल खानांनी मानेला चिलखत फाटले आणि खानाने मानेला धरल्यामुळे शिवाजी महाराजांना सरकता येत नव्हतं म्हणून शिवाजी महाराजांनी वाघनख्याचा वारा केला आणि बिछुआ घालून अफजल खानाचे आतडे बाहेर काढले आणि जीवामाला यांनी सय्यद बंडा यांनी शिवाजी महाराजांवर वार करणार होता तरी जीवामहाला यांनी त्यांना मारले. अफजल खान मेल्यास आदिलशाहसारखे अनेक सरदार यांनी शिवाजी महाराजांसोबत लढाई झाली आणि लढत शिवाजी महाराजांचे निधन झाले 3 एप्रिल 1680 रोजी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.